नमस्कार. आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ज्याप्रमाणे सकस आहारामुळे शरीराला ताकद मिळते, त्याचप्रमाणे पूर्ण झोप मेंदूला एक प्रकारची शक्ती प्रदान करते. इन्सोम्निया म्हणजेच निद्रानाश, ज्याला आपण सोप्या भाषेत झोप न येणे असे म्हणतो, ही एक किरकोळ समस्या समजली जाते. पण फक्त शांत निवांत झोप न लागल्याने इतर अनेक प्रकारचे गंभीर आजार आपल्याला उद्भवू लागतात. काही व्यक्तींना दचक झोप असते, म्हणजे रात्री बेरात्री दचकून जाग येते आणि पुन्हा काही केल्या झोप येत नाही. काही व्यक्तींना अंथरुणावर गेल्यावर फार वेळाने म्हणजे अगदी कूस बदलून कंटाळा आल्यानंतर झोप येते, किंवा काही व्यक्तींना लवकर झोप तर येते, मात्र अर्ध्या रात्रीच अगदी कधीही जाग येते आणि नंतर मात्र झोप लागत नाही. अपुऱ्या झोपेमुळे आपल्या मेंदूबरोबरच त्वचेवर देखील याचा दुष्परिणाम जाणवू लागतो. डोळे सुजणे आणि डोळ्याभोवतीची काळे वर्तुळे, केस गळती आणि त्वचेचा रंग काळा पडणे, कामोत्तेजना कमी होणे, रक्तदाब आणि वजन वेगाने वाढणे, स्वभावात चिडचिडेपणा येण्याबरोबरच स्मरणशक्ती कमजोर होणे, या सर्व समस्या केवळ झोप पूर्ण न झाल्याने उद्भवतात. सोबतच याचा आपल्या चयापचय क्रियेवर आणि रोगप्रतिकार शक्तीवर प्रभाव पडतो. वास्तविक झोप न येण्यामागची अनेक कारणे असू शकतात, पण कामाचा ताण, जेवणाची वेळ बदलणे, जास्त चहा किंवा कॉफीचे सेवन करणे ही काही रात्री झोप न येण्याची कारणे आहेत. शिवाय ज्या व्यक्ती दिवसा झोपतात, झोपण्यापूर्वी मोबाईलचा अतिवापर यामुळे देखील झोप येत नाही. आज आपण अशा निद्रानाशावर असा सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्याचा वापर केल्याने तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटातच गाढ झोप लागेल. हा उपाय बनवण्यासाठी आपण घेणार आहोत खसखस. आजच्या उपायासाठी 1 चमचा या प्रमाणात आपण खसखस घेणार आहोत. व्यवस्थित झोप येण्यासाठी ट्रिप्टोफॅन नावाचे ॲमिनो ॲसिड फार महत्त्वाचे असते, जे खसखस आणि इतर घटकांमध्ये म्हणजे जे आपण पुढे वापरणार आहोत त्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. शिवाय यामध्ये झिंक देखील मुबलक प्रमाणात आढळते. असे सर्व पदार्थ ज्यामध्ये झिंक आणि ॲमिनो ॲसिड जास्त प्रमाणात असतात, ते शांत झोप येण्यासाठी आवश्यक खावेत. यानंतरचा पुढील घटक म्हणजे या खारका, ज्याला सुके खजूर म्हणून देखील ओळखले जाते. आजच्या उपायासाठी आपण येथे 2 ते 3 खारकांच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत. यानंतरचा घटक म्हणजे हे बदाम. बदाम वापरताना ते 3-4 तास पाण्यामध्ये भिजवून याची साल काढूनच वापरायचे आहेत. आजच्या उपायासाठी आपण 4 ते 5 बदाम वापरणार आहोत. आता हे तीनही घटक मिक्सर ग्राइंडरमधून बारीक वाटून घेऊन याची जाडसर अशी पेस्ट बनवणार आहोत. आठवडाभर पुरेल एवढी पेस्ट बनवून देखील तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता 1 ग्लास कोमट दूध घेऊन त्यामध्ये 1 चमचा ही पेस्ट ॲड करावी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिल्याने तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटातच शांत झोप लागते. शिवाय झोप देखील पूर्ण होते. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.